Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. मतमोजणीला अवघे काही तास राहिलेले आहेत. जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालेले आहे. माझ्यासोबत बीडचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आहेत. मॅडम, कशा पद्धतीने तुमची आता तयारी आहे? एकंदरीत काही वेगळं आव्हान वाटतं? बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व मतमोजणीची प्रक्रिया संपूर्णपणे आम्ही केलेला आहे. सगळे तयारी सुद्धा झालेली आहेत. जे रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या आणि ट्रेनिंग कॉम्पोनंट असू द्या, इव्हन निवडणूक निरीक्षक सुद्धा जिल्ह्यामध्ये त्यांचे आगमन झालेलं आहे. एक ट्रेनिंग त्यांच्या समक्ष सुद्धा आपण करून घेतलेलं आहे. तर सिक्युरिटी, लॉ अँड ऑर्डर इश्यूज आणि इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज, ट्रेनिंग, या सर्व जे काही महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत ते सगळ्यांची तयारी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून बजरंग सोनवणे जिल्हा प्रशासनावर आरोप करतायत. आज त्यांची तुमची भेट झालेली आहे. काही त्यांचं समाधान झालं? आता उमेदवारासोबत आमची जे इथं या काउंटिंगचे जे ठिकाणी आहे इथंच भेट झालेली आहे. काउंटिंगच्या संपूर्ण प्रक्रियेच्या बाबतीमध्ये सगळं त्यांना समजून सांगितलेलं आहे की प्रत्येक मतदारसंघाने आहे कुठल्या पद्धतीचे काउंटिंग होतो आणि किती माणसं आपण त्यांच्यासाठी नेमलेलं आहे. आणि जे क्रॉस चेक्स असतो, महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक राऊंडचं जे काही आकडेवारी जे टोटलिंग होतो ते कुठल्या पद्धतीने आपण ARO लेवलवर 3 लेवलवर चेकिंग होतो आणि इव्हन RO लेवलवर पण इंडिपेंडेंटली एक लेवल चेकिंग करून आणि ते क्रॉस चेक केलं जातं, मगच राऊंडच्या डिक्लेरेशन होतो. महत्त्वाचा असंच असतो की टॅब्युलेशन व्यवस्थित होणे हा एक खूप महत्त्वाचा प्रक्रिया काउंटिंग मध्ये असतो. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. ते अचूकपणे राहण्यासाठी जे लेवल्स ऑफ चेक आहे ते आम्ही समजून सांगितलेलं आहे आणि टेबलवर होणारी प्रक्रिया कुठल्या पद्धतीने असणार आहे ते समजून सांगितलेलं आहे. परळीमध्ये जो अनुचित प्रकार घडला त्यावर निवडणूक अधिकारी तुम्ही असताना देखील मला मदत केली नाही किंवा माझी मागणी पूर्ण केली नाही, माझं म्हणणं ऐकून गेलं नाही, असे त्यांनी आरोप केला होता. नाही, परळीच्या बाबतीमध्ये जे आक्षेप होते ते सगळे आम्हाला मेलवर काही व्हिडिओज वगैरे अवेलेबल झाले होते. त्या सगळे व्हिडिओची पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्णपणे रिपोलच्या त्यांच्या रिक्वेस्ट होती. पण सगळे व्हिडिओज बघितल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारचे बोगस वोटिंग किंवा बूथ कॅप्चरिंगच्या निदर्शनास त्याच्यामध्ये आल्या नसल्या कारणाने ते आपण रिक्वेस्ट नाकारलेलं आहे. आपले निवडणूक अधिकारी आहेत महेंद्र कांबळे. आता बजरंग सोनवणे असं म्हणाले त्यांना, तुम्ही हात आखडून घेऊ नका, मला स्वतःचं जीवन संपवून घ्यावं लागेल. नाही, अजिबात असं काही नाहीये. आमच्या समोरच आता उमेदवारांची आणि आमची चर्चा झालेली आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. निवडणुकीच्या प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे आणि त्यांना समजूनही सांगितलेलं आणि उमेदवार त्यांना RO टेबलवर ARO टेबलवर जाऊन टॅब्युलेशनची बघण्याची सुद्धा अधिकार त्यांना आहे. त्याच्यामुळे असं कुठलाही लपून कुठलाही प्रक्रिया होणार नाही. अत्यंत ट्रान्सपरन्सीने सगळ्या निवडणुकीच्या मोजणीची प्रक्रिया होतो. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ ह्या पारदर्शकतेनं काम करतील अशी माझी अपेक्षा आहे, असं बजरंग सोनवणे म्हणतात. त्यांची खात्री पण आहे की मी पारदर्शकपणेच काम करणार आहे म्हणून. नक्कीच बजरंग सोनवणे यांच्या आरोपावर आता पहिल्यांदाच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी वक्तव्य केलेलं आहे. पारदर्शकपणे काम केलं जाईल असं आश्वासन देखील आता दीपा मुधोळ मुंडे यांनी दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.